नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या सरळ सेवा प्लॅटफॉर्म तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आपल्या बॉम्बे हायकोर्टच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत अतिसंभाव्य आपले जीके जीएसचे जे काही प्रश्नांबद्दल चर्चा करत आहोत त्याच्या 9व्या भागात आपण आज इथे भेटत आहोत. उर्वरित जे 8 भाग आपले झालेले आहेत त्याची जी PDF आहे ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मग सर्व विद्यार्थ्यांसाठी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये अवेलेबल करून दिलेली आहे आणि आजची PDF पण तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला लिंक अवेलेबल आहे, त्याच्यावरून तुम्ही ती घेऊ शकता. आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न आहे बघा, भारतातील नियंत्रक व महालेखा परीक्षक कॅग ची नियुक्ती कोण करते? पर्याय क्रमांक 1 पंतप्रधान, दुसरं राष्ट्रपती, संसद आणि चौथं सर्वोच्च न्यायालय. तर कॅग ची नियुक्ती जर बघायला गेलं तर ती आपले आदरणीय राष्ट्रपतींच्या मार्फत होत असते, हे लक्षात घ्यायचं आहे. तर त्यामध्ये भारताच्या राष्ट्रपतींकडून कॅग ची कंट्रोलर व ऑडिटर जनरलची नियुक्ती 6 वर्षांसाठी किंवा 65व्या वर्षाची पूर्ण होईपर्यंत म्हणजे 665 चा क्रायटेरिया त्याच्यामध्ये लागू असतो. एक तर वयाची 65वी वर्ष त्यांची पूर्ण होतील पहिले किंवा त्यांचा 6 वर्षाचा टेन्युअर पूर्ण होईल. दोघांपैकी जे अगोदर होईल त्या अनुषंगाने तेवढ्या कालावधीसाठी ते पदावर राहिलेले आपल्याला बघायला मिळतात. सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण मुंबई उच्च न्यायालयाच्या क्लर्क भरतीसाठी संगणक आधारित बॅच लॉन्च केलेली आहे की ज्याची फीस जर बघायला गेले तर मात्र 49 रुपये आहे. मात्र 49 रुपयामध्ये संगणकावर आधारित 10 प्रश्नांची तुमची तयारी करून घेतली जाणार आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे, तिथून कोर्स परचेस करण्यासाठी संपर्क साधू शकता. त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज हवी आहे, त्यांच्यासाठी 20 टेस्ट सिरीज आपण अवेलेबल करून दिलेले आहे की ज्याची फीस आपल्याला मात्र 75 रुपये या माफक दरामध्ये उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये इंग्लिश मराठी ग्रामर असेल, जीके जीएस असेल आपलं, त्याचबरोबर मॅथ रिझनिंग क्वेश्चन आहे, त्यानंतर कम्प्युटर आधारित प्रश्न, या सर्वांचा एकंदरीत सराव तुमचा 20 टेस्टच्या माध्यमातून होणार आहे. आता एप्रिलमध्ये आपली परीक्षा 26 एप्रिलला, त्या अनुषंगाने अभ्यासासोबतच आपण प्रश्नपत्रिकांचा जास्तीत जास्त सराव करणं फार महत्त्वाचा ठरेल. पण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूया. भारतातील सर्वात उंच शिखर, पहिलं कांचनजंगा, दुसरं नंदादेवी, तिसरं K2, चौथं एव्हरेस्ट. तर पर्याय क्रमांक 3 K2, ज्याला गॉडविन ऑस्टिन या नावाने सुद्धा ओळखलं जातं. आपल्याला आपल्या लडाख क्षेत्रामध्ये बघायला. त्यानंतर जगातील सगळ्यात मोठं माउंट एव्हरेस्ट, महाभारत श्रेणी जी आहे नेपाळमधली इथे बघायला मिळते. नंदादेवी उत्तराखंड मध्ये, सिक्कीम मध्ये आपल्याला बघायला मिळते. बघा, K2 हे भारतातील पाकव्याप्त काश्मीरसह सर्वात उंच शिखर आहे. तर कांचनजंगा हे हिमालयातील पूर्णपणे भारतात असलेले सर्वोच्च शिखर आहे. त्यामध्ये बघा, गंगा नदीचे उगमस्थळ कोणते आहे? यमुनोत्री, गंगोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथ. पर्याय क्रमांक 1 गंगोत्री इथे योग्य उत्तर आहे. हे असे ऑप्शन्स आहेत म्हणून, परंतु जर गंगोत्रीच्या ऐवजी जर इथे देवप्रयाग जर असतं ना, ते सुद्धा योग्य उत्तर असतं. हे कसं बघा, गंगोत्री हिमनगामधून आणि इकडनं अलकनंदा व भागीरथीचा संगम देवप्रयाग इथे होत असतो. या दोन्हींच्या संगमातनं आपल्या गंगा नदीचा मग झालेला आपल्याला बघायला मिळतो. तसंच यमुनेत्रमधनं आपल्याला यमुना नदीचा उगम गंगोत्रीच्या बाजूला इकडे आणि मग ती इकडे प्रयागराज इथे गंगा यमुनेत्र बघायला मिळतो. त्यामध्ये बघा, गंगा नदीचा उगम उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगोत्री हिमनगातून गोमुखातून होताना आपल्याला बघायला मिळतो. भारतातील सर्वात लांब नदी कोणती? सर्वात लांब विचारत आहे, मोठी नाही, क्षेत्रफळाने मोठी वगैरे नाही,
तर लांब नदी विचारत आहे. पर्याय क्रमांक 1 गंगा, गोदावरी, तिसरा आणि चौथं नर्मदा. पर्याय क्रमांक 1 गंगा नदी हे योग्य उत्तर आहे. हे जर भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी जर विचारलं, पश्चिम वाहिनी सर्वात लांब नदी भारतातली, भारतामध्ये वाहणारी, तर त्याचं उत्तर राहील नर्मदा नदी. लक्षात घ्यायचं आहे. गंगा नदीची एकूण लांबी 2525 किलोमीटर आहे. भारताची राष्ट्रीय नदी आपण त्याचा उगम गंगोत्री हिमनग उत्तराखंड मधनं, म्हणजे राज्य कोणकोणते? उत्तर प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बंगाल, मग तिथून बंगालचं उपसागर. म्हणजे किती? 1, 2, 4 राज्यातनं त्याचा प्रवाह आपल्याला बघायला मिळतो. दख्खनचं पठार कोणत्या प्रकारच्या खडकांनी बनलेलं आहे? पर्याय क्रमांक 1 अवसादी, दुसरं आग्नेय, रूपांतरित आणि चौथं वाळू. तर पर्याय क्रमांक 2 आग्नेय बेसॉल्ट रॉक. बेसॉल्ट रॉक मधनं त्याचा उगम झालेला बघायला मिळतो. त्याचं काय कारण? तर ते ज्वालामुखी खडक उद्रेकातून झालेला खडक आहे. फिजर इरप्शन मधनं निर्माण झाले आणि तो लावा जेव्हा कूल डाऊन झाला जमिनीवरून, त्याचं रूपांतर बेसॉल्ट खडकामध्ये झालेलं बघायला मिळतं, ज्याला आपण आग्नेय खडक असं म्हणतो. आणि ह्या खडकाने मग प्रक्रिया होऊन कोणती रेगूर मृदा तयार होते, किंवा त्याला आपण काळी मृदा असे म्हणतो. दख्खनचे पठार प्रामुख्याने ज्वालामुखीच्या उद्रेकातून आलेल्या बेसॉल्ट रॉक पासून, शिलारखापासून तयार झालेले आपल्याला बघायला मिळते. त्याला डेक्कन ट्रॅप या नावाने सुद्धा ओळखलं जातं. बघा, मानवाच्या शरीरातील हाडांची संख्या किती आहे? पर्याय क्रमांक 1 200, दुसरं 206, तिसरं 210 आणि चौथं 215. तर पर्याय क्रमांक 2 206 हे मानवी हाडांची संख्या आहे. हे सर्व जॉईंट्स वगैरे कॅल्क्युलेट करून 206 हाडं आपल्याला त्या पूर्ण प्रौढ माणसाच्या शरीरात, आणि माणसाच्या शरीराच्या ऐवजी प्रौढ माणसाचं शरीर जर विचारलं तर हे योग्य उत्तर आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे तुमच्या माझ्या शरीरात 206 हाडं असलेले बघायला मिळतात. तर हे प्रत्येक जॉईंट पासून, हे 1 2 3 पूर्ण प्रत्येक जॉईंट पासून जेव्हा आपण कॅल्क्युलेट करत याल तर तुम्हाला 206 हाडं आपल्याला शरीरात बघायला मिळतील, की जे आपल्या शरीराला आधार आणि आकार देत असतात. परंतु जेव्हा आपण नवजात बालक असतो, शिशु असतात का, त्यावेळी आपल्या शरीरात आपल्याला 300 हाडं बघायला मिळतात व वाढत्या वयानुसार ही हाडे एकमेकांना जोडली जातात. मग त्याच्यातनं मग उरतात किती पैकी? तर 206 हाडं. त्यानंतर बघा, गुरुत्वाकर्षणाचा शोध कुणी लावला? पर्याय क्रमांक 1 न्यूटन, दुसरा आईन्स्टाईन, गॅलिलिओ आणि चौथं एडिसन. तर पर्याय क्रमांक 1 न्यूटनने आपल्याला गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला बघायला मिळतो. न्यूटनचा फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ आपण बघत असतो, गतीचे नियम. त्यानंतर आईन्स्टाईन काय? फिजिक्सशी संबंधित आहे बघा, क्वांटम फिजिक्स. एडिसन विजेचा दिवा, बल्ब आपला. त्याच्यानंतर गॅलिलिओ काय? आधुनिक दुर्बीण. त्यांनी तारे बघून दाखवले. परंतु गॅलिलिओ गॅलिलीच्या अगोदर एका भारतीय शास्त्रज्ञानं दुर्बिणीचा शोध लावलेला
आपल्याला 6व्या शतकामध्ये बघायला मिळतो. त्याचं नाव आहे बघा वराहमिहिर. वराहमिहिर या भारतीय खगोलशास्त्रज्ञाने गॅलिलिओ गॅलिलिएच्या अगोदर सुद्धा आपल्याला त्यांच्या बृहत संहिता ग्रंथामध्ये दुर्बिणीचा शोध बद्दल बोललेला आहे. त्याचबरोबर त्यांनी नवग्रह नक्षत्र यांच्याबद्दल पण त्याच्यामध्ये चर्चा केलेली आहे. लघुग्रह बटुग्रह कसे आहेत म्हणजे अंतराळाबद्दल खगोलविद्याबद्दल त्यांनी त्यांच्या बृहत संहितेमध्ये आपल्याला कोट करून ठेवलेलं बघायला मिळतं. त्यानंतर बघा आयझॅक न्यूटन यांनी सफरचंदाच्या झाडाची स्टोरी तुम्हा सर्वांना माहीत असावी. ते सफरचंदाच्या झाडाखाली बसलेले होते. त्यांना तिथे ते खालीच का पडला हा प्रश्न पडला. तिथून आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध 1727 मध्ये लावलेला आपल्याला बघायला मिळतो. गुरुत्वाकर्षणाचे महत्व प्रत्येक वस्तूची वस्तुमान बाळगते काय व्हॅल्यूम तिचा असला पाहिजे. ती दुसऱ्या वस्तूला स्वतःकडे ओढत असते म्हणजे काय अट्रॅक्ट करते. मग आता वस्तू जमिनीवर राहणे गुरुत्वाकर्षणामुळे आपण आणि सर्व वस्तू पृथ्वीवर स्थिर राहू शकतात कारण की पृथ्वी गोल आहे ना टिल्टेड आहे ना. खालचा माणूस पण उभाच राहतोय मी पण जागेवर उभीच आहे तुम्ही पण जागेवर बसलेलेच आहात. आपण पृथ्वीच्या गोल कर्ववर जरी असलो तरी पण का गुरुत्वाकर्षणामुळे त्याचे वातावरण टिकून शकण्यासाठी हे जे वातावरणाचा कर्व आहे लो अर्थ ऑर्बिट आहे तापांबर सितांबर हे जे वायू हे पण गुरुत्वाकर्षणामुळे एकवटलेले आहेत की ज्याच्यातनं मग आपल्या पृथ्वीवर काय जीवसृष्टी निर्माण आहे. ग्रहांची कक्षा सूर्यमालेतील सर्व ग्रह सूर्यभोवती गुरुत्वाकर्षणामुळेच फिरत असतात. ते जाऊया. पाणी कोणत्या तापमानाला उकळते. पर्याय क्रमांक 1 90 डिग्री सेल्सिअस 100 डिग्री सेल्सिअस आणि 70 डिग्री सेल्सिअस. तर पाणी हे 100 डिग्री सेल्सिअस या तापमानाला उकळत असते. त्याचा बॉइलिंग पॉइंट तो आहे. त्यामध्ये बघा 100 डिग्री सेल्सिअसवर पाणी उकळत असते. समुद्र सपाटीपासून शुद्ध पाणी 100 अंश सेल्सिअसवर उकळत असते आणि हे हवेच्या दाबावर अवलंबून असतं बरं का. 100 डिग्री सेल्सिअसवर जर म्हटलं ना हे हवेचा प्रेशर किती दाब किती त्याच्यावर अवलंबून आहे. हवेचा प्रेशर जर कमी असेल तर तिथे कमी डिग्री सेल्सिअसवर पण पाणी उकळत असतं. म्हणजे उंच समुद्र सपाटीपासून उंचीवर असलेला जो भाग असतो समजा डोंगरावर असेल उंच ठिकाणावर असते तिथे दाब कमी असतो ना हवेचा मग तिथे 100 डिग्रीपेक्षा कमी तापमानात सुद्धा उकळू लागते. सर्वात हलका धातू कोणता. इथं दिलेल्या पर्यायांपैकी कोणता हलका आहे ते सांगायचं आहे. लोखंड सोने लिथियम चौथं चांदी. तर पर्याय क्रमांक 3 लिथियम हे सर्वात हलका असलेला बघायला मिळतं. म्हणून आपण आपल्या इलेक्ट्रिक व्हेकल्स मध्ये मोबाईलमध्ये लॅपटॉपमध्ये त्याच्या बॅटरीसाठी का लिथियम च्या बॅटरीज आपण बघतो. लिथियम आयनच्या बॅटरीज आपण त्याच्यामध्ये टाकत. पण आपण जे ईव्ही जे वापरतोय इलेक्ट्रिक व्हेकल्स त्यामध्ये लिथियम आयन बॅटरीज आपल्याला बघायला मिळतात की जे पिरियडिक टेबल मधल्या लिथेनाइड या ग्रुपचे मेंबर आहेत. रेअर अर्थ एलिमेंट्स आहेत. त्यामध्ये बघा हा त्याचा फोटो आहे. लिथियम हा सर्वात हलका धातू आहे. त्याची घनता डेन्सिटी ही खूप कमी असते त्यामुळे तो पाण्यावर सुद्धा तरंगू शकतो. जेवढी डेन्सिटी कमी तेवढं ते तरंगू शकते ना वस्तू. त्याची डेन्सिटी कमी असते त्याला बघायला. मग बॅटरीज मध्ये उपयोग आहे त्याचा. इलेक्ट्रिक व्हेकल्स मध्ये मिश्र धातू बनवण्यासाठी विमानाचे सुटे भाग बनवण्यासाठी त्याचा उपयोग. इलेक्ट्रिक व्हेकल बॅटरीज बनवण्यासाठी त्याचा उपयोग. अर्थात नोटा छापण्याचा अधिकार कोणाकडे आहे. वित्त मंत्रालय आरबीआय एसबीआय किंवा संसद. तर पर्याय क्रमांक 2 आरबीआय कडे नोटा छापण्याचा अधिकार आहे. परंतु वित्त मंत्रालयाकडे नाणी प्लस 1 रुपयाची नोट छापण्याचा अधिकार आहे. आरबीआयला भारतातील चलनी नोटा छापण्याचा व वितरणाचा विशेष अधिकार आहे. केवळ 1 रुपयाची नोट व सर्व नाणी वगळता. 10 रुपयाची नोट मला एक्झाम्पल म्हणून 10ची नोट दिलेली
आहे. फिस्कल डेफिसिट राजकोषीय तूट म्हणजे काय? फिस्कल डेफिसिट विचारत आहे. पर्याय क्रमांक 1 सरकारचं उत्पन्न व खर्च, नंतर उत्पन्न व खर्च, निर्यात आणि आयात आणि आयात आणि निर्यात. तूट कशी असते? राजकोषीय तूट ज्यामध्ये सरकारचा खर्च जास्त आणि उत्पन्न कमी असतं की उत्पन्न जास्त आणि खर्च कमी असतो? तर पर्याय क्रमांक 1 सरकारचा खर्च हा जास्त असतो तर उत्पन्न कमी. शब्दच काय सांगतात? तूट. तूट केव्हा येतील? आपल्याला खर्च जास्त आहे आणि उत्पन्न कमी, त्या अनुषंगाने त्याचं उत्तर असायला हवं की ज्यामध्ये आपले एक्सपेंडिचर खर्च जास्त आहेत आणि कमी आहेत. त्यामध्ये बघा, जेव्हा सरकारचे एकूण उत्पन्न कर्ज वगळता एकूण खर्चापेक्षा कमी असते तेव्हा त्याला राजकोषीय तूट असे म्हणतात, फिस्कल डेफिसिट म्हणतात. ही व्याख्या पुन्हा एकदा वाचते, नीट ऐका. जेव्हा सरकारचे एकूण उत्पन्न कर्ज वगळता एकूण खर्चापेक्षा कमी असते तेव्हा त्याला राजकोषीय तूट म्हणतात. ही तूट भरून काढण्यासाठी सरकार वेगवेगळे कर्ज घेत असताना आपल्याला बघायला मिळते. बँक रेट कोण ठरवतं? पर्याय क्रमांक 1 आहे आपला बघा, भारत सरकार, दुसरं RBI, तिसरं व्यापारी बँका, तिसरं चौथं सेबी. तर RBI हे बँक रेट ठरवत असते कारण की RBI काय मध्यवर्ती बँक आहे. बँकांची बँक म्हणून काम करत असते तर बँक रेट ठरवत असते. बँक दर हा असा दर असतो की ज्यावर RBI व्यापारी बँकांना दीर्घ मुदतीची कर्ज देत असते. हा दर ठरवण्याचा अधिकार केवळ RBI कडे असलेला आहे. ही RBI कडनं 3 बँक आहेत, A, B, C. ठिकाणी दीर्घ मुदतीची कर्ज घेतलेली आहे. मग त्यांचा बँक रेट हे RBI ठरवत. तर बघा, मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे काय? सरकार नियंत्रण असलेली, पूर्णतः सरकारी नियंत्रण असलेली व्यवस्था, फक्त शेती आधारित आणि निर्यात बंद असलेली व्यवस्था. मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे काय? सरकारी नियंत्रण असलेली, खाजगी मालकी जास्त असलेली, जास्त बघायला. सरकारच्या पूर्णतः नियंत्रणला मुक्त नाही, बंदिस्त अर्थव्यवस्था. शेती आधारित अर्थव्यवस्थेला काय म्हणतो आपण? कृषी अर्थव्यवस्था. बघा, कोणत्या राज्य सरकाराने औद्योगिक पार्क प्रोत्साहन औद्योगिक पार्क प्रोत्साहन धोरण 2026 केले? पर्याय क्रमांक 1 राजस्थान, दुसरं बिहार, तिसरं झारखंड. तर राजस्थान हे त्याचं योग्य उत्तर असलेलं आपल्याला बघायला मिळते. राजस्थान सरकारने गुंतवणुकीला चालना देण्यासाठी इंडस्ट्रियल पार्क्स जे आहेत का त्याला नवीन धोरण जाहीर केलेलं आहे की जेणेकरून काय औद्योगिक गुंतवणूक वाढेल. त्यातनं बघा, द करेक्ट आर्टिकल चूज करायचं आहे आपल्याला. डॅश ॲपल इज रेड. तर पर्याय क्रमांक आहे बघा, ए, दुसरं एन, द आणि चौथं नो आर्टिकल. तर याचं उत्तर आहे बघा एन ॲपल इज रेड. तर कारण ॲपल या शब्दाची सुरुवात स्वराने होते म्हणून त्याला एन हे आर्टिकल वापरलं जातं. तर मग स्वरांमध्ये दुसरे कोणकोणते आहेत बघा, ए, ई, आय, ओ. मग त्या ॲपलच्या जागी समजा एलिफंट असतं तरी ते ॲन असतं, आईस्क्रीम असतं तरी ॲन, ओवरनं आऊल असतं तरी ते ॲन असतं, अम्ब्रेला जरी असतं तरी ते ॲन असतं. का? कारण की यांची सुरुवात हे काय आहे? वर आहे.
सरांनी सुरुवात झालेल्या आर्टिकल्सला अँड हे वापरत. त्यामध्ये बघा आयडेंटिफाय द नाउन, नाम ओळखायचं आहे. त्याच्यामध्ये नाउन काय आहे ते ओळखायचं. शी हॅज अ ब्युटिफुल हाऊस, पर्याय क्रमांक 1 शी हॅज ब्युटिफुल, आणि चौथं हाऊस. तर पर्याय क्रमांक 4 हाऊस हे नाउन आहे. नाउन म्हणजे काय, वस्तू, व्यक्ती ना किंवा एखादं स्थळ, एखादं ठिकाण, ह्या सगळ्या गोष्टींना दर्शवणारे म्हणजे यांचं नाम सांगणार काय नाउन असतं. मग शी त्याऐवजी इथे काय ब्युटिफुल, मग काय येईल, हे विशेषण आलं ना. घर सुंदर आहे हे काय झालं त्याचं विशेषण. सुंदर काय आहे, विशेषण कशाला लावलेलं आहे, तर घराला लावलेलं म्हटल्यावर हाऊस हे तिथं नाउन असलेलं आपल्याला बघायला. त्यानंतर बघा भारताचे राष्ट्रपती कोणत्या पद्धतीने निवडले जातात. थेट निवडणूक पद्धतीने, अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने, नामनिर्देशित केली जातात किंवा नियुक्ती केली जातात. तर अप्रत्यक्ष पद्धतीने त्यांची निवडणूक होत असते, एकल संक्रमणीय मतदान पद्धतीने. आणि ती अप्रत्यक्ष निवडणूक म्हणजे काय, आपण निवडून दिलेले प्रतिनिधी हे काय झाले थेट निवडणूक, बरोबर. आणि मग त्या प्रतिनिधींमार्फत त्यांची निवड होताना बघायला मिळते. मग त्यांच्यामध्ये कोण कोण मतदान करतं बघा, लोकसभेचे सदस्य, राज्यसभा, नंतर कोण, राज्य विधिमंडळाचे सदस्य. आणि राज्यसभेमध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची की राज्यसभेचे पूर्ण सदस्य नाही, नामनिर्देशित केलेले 12 सदस्य मतदान करत नाही. परंतु राष्ट्रपतीला काढण्याच्या प्रस्तावामध्ये राज्य विधिमंडळ नष्ट होते आणि नामनिर्देशित सदस्य त्यांना काढू शकतात. लोकसभेचा कार्यकाळ किती असतो. पर्याय क्रमांक 1 4 वर्षे, दुसरं 5 वर्षे, तिसरं 6 वर्षे आणि चौथं 3 वर्ष. तर 5 वर्षे साधारणतः लोकसभेचा कार्यकाळ असतो. परंतु अविश्वासाचा प्रस्ताव मध्यावधी निवडणूक निवडणुकांमुळे तो 5 पेक्षा कमी कालावधीचा होऊ. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात. पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती किंवा लोकसभा अध्यक्ष. तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. राज्यसभेचा अध्यक्ष किंवा उपराष्ट्रपती म्हणून निवडून आलेला व्यक्ती हा एकच असतो. भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे एक्स ऑफिसो चेअरमन असतात. भारतीय संविधानात एकूण किती अनुसूची आहेत. पर्याय क्रमांक 1 10, दुसरं 11, तिसरं 12 आणि चौथं 9. तर आपल्याला 12 अनुसूची असलेल्या बघायला मिळतात. आणि जेव्हा आपलं संविधान लागू झालं त्यावेळी किती होत्या, एकूण 8 अनुसूची होत्या. आता त्या 12 झालेल्या आहेत. तर 9वी सगळ्यात पहिले कोणती, लँड रिफॉर्म्सची एक ऍड झाली. त्याच्यानंतर पक्षांतर बंदीची एक अनुसूची ऍड झाली, अँटी डिफेक्शन लॉ. त्याच्यानंतर आहे बघा 11वी अनुसूची जी आपल्या ग्रामपंचायतींबद्दल चर्चा करते. आणि त्याच्यानंतर आहे 12वी अनुसूची नगर परिषद, नंतर महानगरपालिका, म्युनिसिपल कॉर्पोरेशन बद्दल चर्चा करत आहे. त्यानंतर बघा मूलभूत अधिकार संविधानाच्या कोणत्या भागात दिलेले आहेत. फंडामेंटल राईट्स कोणत्या भागमध्ये, भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4. मूलभूत अधिकार हे भाग 3 मध्ये दिलेले आहेत. तर भाग 1 मध्ये काय, राज्य व राज्यांचा संघ.
ते काय कलम 1 ते 4. भाग 2 मध्ये काय नागरिकत्व. 5 ते 11. तर भाग 4 मध्ये काय मार्गदर्शक तत्त्वे, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे. जे आपल्याला 30 ते 51 मध्ये बघायला मिळतात आणि 12 ते 35 मध्ये आपल्याला फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्क बघायला मिळतात. लक्षात आलं असावं सर्वांना. त्याला मॅग्ना कार्टा म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आपत्कालीन तरतुदी संविधानाच्या कोणत्या भागात दिलेल्या आहेत? तर पर्याय क्रमांक 1 बघा आपला हातामध्ये. पर्याय क्रमांक 1 आपल्याला 18वा भाग, त्याच्यानंतर आपल्याला 17वा भाग, त्याच्यानंतर 19वा भाग की 20वा भाग. तर आपल्या 18व्या भागामध्ये ते बघायला जातं. त्यामध्ये बघा 18व्या भागामध्ये इमर्जन्सी प्रोव्हिजन्स दिलेले आहेत. तर त्यामध्ये कलम 352 ते 360 दरम्यान इमर्जन्सी देण्यात आलेले आहेत. तर मग त्या कशा कशा आहेत बघा. पहिली आहे राष्ट्रीय आणीबाणी. दुसरी आहे बघा राष्ट्रपती राजवट. तिसरी आहे आर्थिक आणीबाणी. राष्ट्रपती राजवट भरपूर राज्यांवर लावण्यात आलेली आहे. राष्ट्रीय आणीबाणी आपण इंदिरा गांधींच्या काळात अनुभवलेली, परंतु आर्थिक आणीबाणी आपण आजयागत अनुभवलेली नाही आणि ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. ती आपल्यावर अनुभवण्याची वेळ पण नाही आली. त्यानंतर बघा अशा रीतीने आपले हे सर्व प्रश्न संपलेले आहेत आपले 9व्या भागाचे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. टेलिग्राम चॅनलमधून याची PDF तुम्हाला तिथे फ्री ऑफ कॉस्ट सर्व विद्यार्थ्यांना अवेलेबल करून दिलेली. त्याचबरोबर आपण 20 टेस्ट सिरीज लॉन्च केलेल्या आहेत की ज्याची तुम्हाला फीस मात्र 75 रुपये असणार आहे. तर जे विद्यार्थी घेऊ इच्छित असाल त्यांनी ती टेस्ट परचेस करू शकता. त्याचबरोबर संगणकावर आधारित जी बॅच आहे मात्र 49 रुपयाच्या माफक दरामध्ये उपलब्ध आहे. त्या विद्यार्थ्यांनी संगणकाशी संबंधित प्रश्नांवर अडचणी येतात तर त्यांनी ती बॅच नक्कीच परचेस करावी. त्याचबरोबर बॉम्बे हायकोर्टच्या पदभरतीसाठी जे विद्यार्थी इच्छुक आहेत त्यांना मात्र 399च्या माफक दरामध्ये 1 वर्षाच्या ड्युरेशनसाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच अवेलेबल करून देण्यात आलेली आहे. त्यामध्ये त्यांना अनलिमिटेड वॉच टाईम, PDF स्वरूपातील नोट्स, टेस्ट सिरीज, तब्बल 3000 प्लस प्रश्नांचा सराव करून घेतला जाणार आहे आणि याची फीस आपण मात्र 99 रुपये ठेवलेली आहे. त्याचबरोबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे, तिथून तुम्ही आमच्यासोबत संपर्क साधू शकता. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, त्याच्यावर तुम्हाला ही PDF फ्री ऑफ कॉस्टमध्ये अवेलेबल करून दिली आहे. व अगोदर झालेल्या लेक्चर्सची पण PDF तुम्हाला त्याच्यावर अवेलेबल करून दिली आहे. धन्यवाद.